अमरावती जिल्ह्यात शिरसगाव कसबा गावाला लागून वाहणारी मेघा नदी आणि ब्राह्मणवाडा थडी गावातून वाहणाऱ्या पूर्णा नदीला पूर आलेला आहे। सध्या जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहे। नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहनही प्रशासनाने केलेलं आहे। विदर्भात पावसानं दमदार पॅटर्न गेलेली आहे। आता अमरावतीमध्ये देखील धुवाधार पाऊस बरसलेला आहे। अशात शिरसगाव कसबा गावाला लागून वाहणारी मेघा नदी तसंच ब्राह्मणवाडा थडी गावातून वाहणारी पूर्णा नदी दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। सध्या जिल्हा प्रशासन देखील अलर्ट मोडवर आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर यांच्याकडून। शुभम, अमरावतीमध्ये पावसासंदर्भात काय अधिक माहिती? हेमाली, गेल्या 24 तासापासून अमरावती जिल्ह्यातल्या 14ही तालुक्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी आहे। अनेक ठिकाणी जर पाहिलं तर मुसळधार पाऊस आहे, नदी नाल्यांना पूर आलेला आहे। त्यातच चांदूर बाजार तालुक्यामध्ये असलेल्या मेघा नदीला मोठा पूर आलेला आहे। परिसरातले जे कोल्हापुरी बंदरे आहेत ते या पुराच्या पाण्यामुळे पूर्णतः पाण्याखाली गेले। विशेष म्हणजे मेघा नदीचं काही क्षेत्र जे आहे ते महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या सीमावर्ती भागातून ही नदी प्रवास करते। मध्य प्रदेशातही मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे। एकूणच गेल्या 2 दिवसापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे मेघा नदीला मोठा पूर आलेला आहे। त्यामुळे आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। शिवाय चांदूर बाजार तालुक्यामध्ये असलेलं निम्न धरण जे आहे ते देखील त्याचे देखील गेट जे आहे ते उघडण्यात आलेले आहे। जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहे। विशेष म्हणजे या संपूर्ण पावसाच्या स्थितीमध्ये कुणीही नदीपात्रामध्ये जाऊ नये, कुणीही नदीपात्राच्या रस्त्यावरून प्रवास करू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलंय। हेमाली, धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।